रहमतपूर नगरपालिकेत जनताभिमुख प्रशासन राबवणार आमदार मनोजदादा घोरपडे, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ वैशाली माने यांनी स्वीकारला पदभार। रहमतपूर नगरपालिका ही सातारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असून तिला समृद्ध इतिहास लाभला आहे। या नगरपालिकेत झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ वैशाली माने यांनी सोमवारी नगरपालिकेच्या सभागृहात दिमाखात पदभार स्वीकारला। यावेळी नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळाही झाला। आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले की रहमतपूर शहर व सर्वसामान्य नागरिक हाच आपल्या विकासाचा केंद्रबिंदू असणार आहे। जनतेचे प्रश्न तत्परतेने मार्गी लावण्यासाठी पालिकेत पारदर्शक व जनताभिमुख प्रशासन राबवले जाईल। रहमतपूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देत त्यांनी सांगितले की शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून आगामी काळात शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल। व्यासपीठावर पॅनल प्रमुख व भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम, प्रचार प्रमुख धैर्यशील कदम, नगरसेवक निलेश माने आदी मान्यवर उपस्थित होते। सौ चित्रलेखा माने कदम म्हणाले की रहमतपूर शहराला विकसित व स्मार्ट शहराचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एक संघपणे काम करणे ही काळाची गरज आहे। सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणे आणि विकासाला गती देणे हेच आपले प्रमुख ध्येय असेल। धैर्यशील कदम यांनी मतदारांनी व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की परिवर्तन अशक्यप्राय वाटत असताना नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांवर विश्वास ठेवून विजय मिळवून दिला आहे। नूतन नगराध्यक्षा सौ वैशाली माने यांनी जनतेचा विश्वास जपण्याचा निर्धार व्यक्त केला। सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन आम्ही पारदर्शक, जबाबदार आणि विकासाभिमुख कारभार करू असे त्या म्हणाल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बेलागडे यांनी केले। आमदार मनोजदादा घोरपडे, सौ चित्रलेखा माने कदम व धैर्यशील कदम यांच्या हस्ते नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। इलेक्शन लढवलं ते सुद्धा महायुतीचा आता गट झालेलं आहे। त्यांनी जरी उद्या कितीही निधी आणला रहमतपूर नगरीसाठी तरी या ठिकाणी त्यांना सुद्धा मोठ्या मनानं आणि सहकार्य करू। सिंगल कागदपत्राला इथं अडवलं जाणार नाही याची ग्वाही पहिल्यांदा मी या ठिकाणी देतो। कारण आज रहमतपूर नगरीमध्ये फार मोठं काम करण्यासारखं या ठिकाणी आपल्याला स्कोप आहे। आज जे काय जवळपास 90 कोटी रुपये सँक्शन आहे, त्यामध्ये काही कामं सुरू झालेले आहेत, काही कामं अजून सुरू व्हायचे आणि त्या अनुषंगानं खरं तरी कामं झाल्यानंतर बऱ्यापैकी निम्मार्धा चेहरामोहरा या ठिकाणी शहराचा बदललेला आपल्याला पाहायला मिळेल। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही प्राथमिक मूलभूत सुविधा आहेत, आज अगदी इथं आल्यानंतर आज आपल्याला लक्षात आलं की इथं या नगरपालिकेच्या इमारतीचं सुद्धा आपल्याला एक्सपान्शन करावं लागेल। या ठिकाणी एखादा सुसज्ज हॉल ठेवावं लागेल। आज आपल्याला उभं राहून या ठिकाणी हा कार्यक्रम अटेंड करावा लागतो। म्हणजे सुसज्ज या ठिकाणी आपण ऑडिटोरियम सारखा हॉलवर करू शकतो। आज इमारती तर बऱ्याच झालेल्या, पण लोकांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर अशा पद्धतीचं ठिकाण हे रहमतपूर नगरपालिकेचं आहे। या दृष्टिकोनातून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा पद्धतीनं सुद्धा विकास केला जाईल। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक वैचारिकदृष्ट्या भारतीय जनता पार्टीच्या छत्राखाली आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। या इलेक्शनमध्ये बऱ्यापैकी डिसिप्लिन सगळ्यांनीच पाळला आहे। आणि खरंच तर आमचे 9 नगरसेवक या ठिकाणी जे निवडून आले आणि नगराध्यक्ष निवडून आले त्यामध्ये जसं मगाशी सांगितलं तसं ज्यांचा पराभव झालेला आहे त्यांचं सुद्धा फार मोठा वाटा खरं तर आपल्या नगराध्यक्ष होण्यामध्ये आहे। त्यांचं योगदान त्यामध्ये आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा काही ठिकाणी पक्षीय ठिकाणी त्यांना संधी देता येईल, काही ठिकाणी शासकीय कमिट्यांमध्ये आपल्याला संधी देता येईल आणि जेणेकरून सत्तेमध्ये सर्वांना सामावून घेऊन येणाऱ्या काळामध्ये रहमतपूर हा कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला करण्याच्या दृष्टिकोनातून, विकासातून या ठिकाणी अगदी आज आम्हाला ज्यांनी नाहीत मतं दिली, कारण आज आमच्या नगराध्यक्ष ज्यावेळेला झालेत त्यावेळेला त्यांनी ज्यांनी मतं दिलेत त्यांच्या पण त्या नगराध्यक्ष आणि ज्यांनी नाहीत दिले त्यांच्या पण त्या नगराध्यक्ष। त्यामुळे कालपर्यंत काय झालं, मी सुद्धा आमदार झाल्यानंतर 3,60,000 मतदाराचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतो। त्याच पद्धतीचं काम आम्हाला वैशालीताईंच्याकडनं अपेक्षित आहे। आणि आपण काम करत गेलो की ऑटोमॅटिक लोक ही जुळत असतात, आपल्या प्रवाहामध्ये येत असतात। त्या दृष्टिकोनातून एक आदर्श कारभार त्या ठिकाणी रहमतपूर नगरपालिकेचा करण्याच्या दृष्टिकोनातून तिथून पुढच्या काळामध्ये आमच्या अध्यक्षा काम करतील। खरं तर बऱ्याच वेळा फक्त विकासात्मक दृष्टिकोनाकडे बघितलं जातं, परंतु आज प्रत्येक माणसाचं वैयक्तिक काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं आणि ते काम सहजरित्या या ठिकाणी होणं हे गरजेचं आहे।
वर्णे येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात. वर्णे गावातील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या नूतन इमारतीचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इमारतीचे बांधकाम दर्जेदार साहित्य वापरून ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. ग्रामपंचायतीची ही नूतन इमारत प्रशासनाच्या कामकाजाला अधिक गती देणारी ठरेल, तसेच ग्रामस्थांना विविध सुविधा एका छताखाली उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात श्री कालभैरवनाथ देवस्थानचे शिवकळा अधिकारी प्रकाश कुलकर्णी, चंद्रकांत जाधव, रामभाऊ जगदाळे, सर्जेराव सावंत, मधुकर पवार, धनंजय शेडगे, भास्कर घोरपडे, विश्वास शेडगे, सयाजी पाटील, सुनील निकम यांच्यासह सातारा पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी संतोष पवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता माधव पाटील, अमर पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोरेगाव तालुका वारकरी साहित्य परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर. वारकरी परंपरेचे संवर्धन व प्रचार प्रसार अधिक प्रभावीपणे व्हावा या उद्देशाने वारकरी साहित्य परिषद कोरेगाव तालुका कार्यकारिणीची बैठक शिरंबे येथील ग्रामविकास भवनमध्ये उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हरिभक्त पारायण विठ्ठल पाटील काकाजी होते. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष अंकुश महाराज जाधव, सचिव नामदेव महाराज सुतार तसेच सातारा तालुका कार्याध्यक्ष अरुण महाराज नलवडे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रत्येक गावात वारकरी साहित्य परिषदेचे सभासद वाढवून धर्मकार्य अधिक प्रभावीपणे राबवावे, तसेच वारकरी परंपरा जपण्यासाठी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. यानंतर कोरेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज लवळे गोडशेवाडी, उपाध्यक्षपदी हरिभक्त पारायण नामदेव भोसले शिरंबे, कार्याध्यक्षपदी दिलीप सुतार तडवळे, सचिवपदी हरिभक्त पारायण प्रकाश चव्हाण एकंबे, तर खजिनदारपदी हरिभक्त पारायण सुरेश शिंदे आसगाव यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून राजेंद्र जगताप चिमणगाव, सुनील घोरपडे शिरंबे, भगवान पवार कोरेगाव, गजानन यादव दुघी, मदन जगताप एकसळ, कृष्णात माने सांगवी, यल्लाप्पा बिराजदार वेलंग, कृष्णा जाधव आंबवडे, लालसिंग कदम खेड, विनायक साळुंके तडवळे, तानाजी गायकवाड शिरंबे, तुकाराम माने वडाचेवाडी, अधिक गायकवाड शिरंबे, जगन्नाथ राजेंद्र राजे कुंभार लासूरने, शंकर शिंदे रायबा कटापूर, धनंजय गायकवाड शिरंबे व पांडुरंग सपकाळ शेलटी यांची निवड करण्यात आली. महिला अध्यक्षपदी पुष्पाताई महाराज भोईटे तडवळे यांची निवड करण्यात आली असून संजनाताई झांजुर्णे, सुनीताताई शिर्के तडवळे व हेमलता अहिरेकर महाराज वाठार यांनाही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पारायण मंडळ शिरंबे येथील अध्यक्ष कॅप्टन महादेव भोसले, शंकर गुरव, संतोष गुरव, गोरख अडसूळ, नामदेव भोसले, संभाजी गायकवाड, परशुराम महाराज सुतार व तडवळे समत कोरेगाव येथील मुख्याध्यापक सत्यवान शिर्के यांचे विशेष सहकार्य लाभले. जायगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मातापिता पाद्यपूजन व संकल्प सोहळा उत्साहात साजरा. सातारा येथील श्री जानाई मळाई सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल जायगाव येथे मातापिता पाद्यपूजन व संकल्प सोहळा हा अनोखा आणि संस्कारक्षम उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या मातापित्यांचे पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुलांनी आईवडिलांच्या चरणी मस्तक टेकवून कृतज्ञता व्यक्त केली. या भावनिक क्षणांनी उपस्थितांची मने भारावून गेली. कार्यक्रमात विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी एकत्र येऊन संस्कार, कर्तव्य आणि कुटुंब मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प केला. प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक विक्रमसिंह भोसले उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात आई वडिलांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त व आत्मविकासाचा संदेश दिला. विजय सदावर्ते यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी अशा उपक्रमांचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासातील महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक राजेंद्र आवळे व दिनेश गिरंगे यांनी हे मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कृतज्ञता व आदरभाव दृढ करणारा ठरला. विद्यार्थी म्हणून असणारी माझी सर्व कर्तव्य निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडीन. दररोज नियमित अभ्यास करीन. वेळेचे पालन करीन आणि ज्ञान संपादनासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.
चालत शिस्त शालीनता नम्रता व सहकार्य हे गुण माझ्या वर्तनात रुजवीन. आई वडिलांनी दिलेल्या संस्काराची जाणीव ठेवून गुरुजनांनी दाखवलेल्या मार्गावर चालेन. धामनेर गावाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मोहिमेची प्रेरणा विनोदी अभिनेते भाऊ कदम मंगळवारी भेट देणार. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आदर्श गाव म्हणून निवड झालेल्या धामनेर येथे मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी प्रख्यात विनोदी सिने अभिनेते भाऊ कदम व त्यांच्या टीमची विशेष भेट होणार आहे. या भेटीद्वारे अभियानाची जनजागृती, प्रचार, प्रसार आणि गावातील राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी होणार असल्याची माहिती कोरेगाव पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सौ सुप्रिया चव्हाण आणि सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांनी दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत धामनेर ग्रामस्थांनी श्रमदान, स्वच्छता प्रबोधन आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेऊन पुढील टप्प्यास दिशा देण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून ही प्रेरणादायी मोहीम राबवली जात आहे. समाजातील सेलिब्रिटींचा लोकांशी असलेला जवळचा भावनिक आणि सांस्कृतिक संवाद लक्षात घेऊन कलाकारांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्याचा अभिनव प्रयोग या अभियानातून करण्यात येत आहे. त्यानुसार भाऊ कदम यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांशी संवाद, प्रेरणादायी संदेश आणि अभियानाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. धामनेरच्या विकास यात्रेला नवचैतन्य देणारी ही भेट ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी ठरत आहे.